This call is now being recorded. हाँ प्रज्वल. हॅलो. हा आवाज येतोय प्रज्वल? येतोय. येतोय का? ओके. हॅलो. प्रज्वल आवाज येतोय का? आवाज येतोय. बरं ठीक आहे प्रज्वल. तर पाश्चात्य राजकीय विचार हा विशेष एक प्रज्वल. हॅलो. हा येतोय आवाज. हॅलो. हा प्रज्वल येतोय ना आवाज? हॅलो. हॅलो. एक 2 मिनिटानंतर आपण सुरू करूया. या पूर्वीच्या दशकात वेस्टर्न पॉलिटिकल थॉट
पाश्चात्य सर राजकीय आवाज क्लिअर येत नाही. आवाज येतोय का? एवढं येत नाहीये. क्लिअर येत नाही का? आता येतोय का? आता येतोय आवाज प्रज्वल? हॅलो. येतोय सर, येतोय. बरं बरं. सुरू करूया आपण. पाश्चात्य राजकीय विचार हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. हॅलो. हॅलो. म्हणजे काय करतो, लॅपटॉप बंद करतो म्हणजे आपला आवाज येईल. खूप प्रॉब्लेम होतो. मोबाईल लावलेला आवाज येतोय. हे कसं नसतं. कारण तो आल्यावर आहे त्याच्या खाली पण मोठं बटन असतं. हॅलो. एक 2 मिनिट बरं का. वेदनाचा भूखंड अपमान असतो. हॅलो. हॅलो. हा, येतोय आता आवाज स्पष्ट? नाही, आवाज असा रिटर्न आवाज येतोय, रिटर्न. इको इको होते ना? हो, इको होतोय. रिपीट आवाज जास्त येतोय. आवाज येत नाही, आवाज. स्पीकर म्यूट झालाय सर तुमचा, स्पीकर. आता येतोय का? हो, हॅलो. येतोय येतोय. ओके ओके. येतोय सर. चालेल चालेल चालेल. तर शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यशास्त्र विशेष स्तरावरती द्वितीय वर्षामध्ये आपण 4 अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत. याची माहिती या पूर्वीच्या तासिकेमध्ये घेतलेली आहे. आणि विशेष स्तर 1 पाश्चात्य राजकीय विचार असा अभ्यासक्रमाचं नाव आहे. आणि या अभ्यासक्रमामागील जो उद्देश होता, ज्या उद्देशाने पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाने हा अभ्यासक्रम लागू केलेला आहे, निर्धारित केलेला आहे, तो उद्देश या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेला आहे.
आणि पहिला जो पाश्चात्य राजकीय विचारवंत आहे त्याचा अभ्यास आपण करत होतो, प्लेटो. आता प्लेटो हा ग्रीक नगर राज्यातील राजकीय विचारवंत होता. इसवी सन पूर्व 400 मध्ये ग्रीक नगर राज्यातील अथेन्स नगर राज्यात तो जन्मास आलेला आहे आणि आपले राजकीय विचार, सिद्धांत आणि राजकीय तत्वज्ञानाची मांडणी प्लेटोने केलेली आहे इसवी सन पूर्व 2500 वर्षापूर्वी. आणि आज सुद्धा प्लेटोचे विचार आपण अभ्यासत आहोत, कारण आजही प्लेटोच्या राजकीय तत्वज्ञानाची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येते. प्लेटोचे राजकीय विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत. त्याची नितांत आवश्यकता राजकीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी, राजकारण समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून प्लेटो, एरिस्टॉटल आणि सॉक्रेटिस हे 3 पाश्चात्य विचारवंत प्राचीन कालावधीमधील अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आलेले आहेत. प्राध्यापक डैसी हा राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक आहे, विचारवंत आहे आणि त्याचं एक कथन खूप महत्वपूर्ण स्वरूपाचं आहे. कोणत्याही राजकीय विचारवंताचे विचार हे तत्कालीन परिस्थितीचं अपत्य असतं, असं ते कथन आहे. कोणत्याही राजकीय विचारवंताचे विचार हे तत्कालीन परिस्थितीचं अपत्य असतं आणि म्हणून राजकीय विचारवंताचे विचार आत्मसात करायचे असतील, समजून घ्यायचे असतील, तर तत्कालीन परिस्थिती अभ्यासली पाहिजे. कोणत्या परिस्थितीमध्ये राजकीय विचार मांडलेले आहेत ती सर्वांगीण परिस्थिती अभ्यासली पाहिजे आणि नंतरच ते विचार समजून घेतले पाहिजे किंवा आत्मसात करता येईल. पाश्चात्य राजकीय विचारवंतांमध्ये प्लेटो, एरिस्टॉटल, सॉक्रेटिस यांचे विचार आपण अभ्यासणार आहोत. यांच्या विचारामध्ये असं काय आहे बाबा की ज्यामुळे त्याचा अभ्यास करतो, समजून घेतो. कोणत्याही विचारवंताच्या विचारामध्ये तत्कालीन राजकीय समस्या, सामाजिक समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन झालेलं असतं. त्या समस्याचं निराकरण कोणत्या पद्धतीने केलं जावं, कसं केलं जावं या संबंधी दिग्दर्शन केलेलं असतं. आणि म्हणून हे विचार महत्वपूर्ण स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येतात. प्लेटोने, एरिस्टॉटल आणि सॉक्रेटिसने 2500 वर्षापूर्वी ग्रीक नगर राज्यात जे राजकीय तत्वज्ञान मांडलेलं आहे, राजकीय सिद्धांताचं प्रतिपादन केलेलं आहे, त्यावेळेसची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जरी वेगळी असली, त्यावेळेस त्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये जे प्रश्न होते, ज्या समस्या होत्या, त्याची सोडवणूक तर झालेलीच आहे, त्या संबंधी मार्गदर्शन तर केलेलंच आहे. शिवाय आज सुद्धा मानवी जीवनाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये जे प्रश्न अस्तित्वात आहेत त्याचं निराकरण सुद्धा प्रामुख्याने या विचारवंताच्या विचारामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी हा अभ्यासक्रम या ठिकाणी निर्धारित केलेला आपल्याला दिसून येतो. प्लेटोचं राज्यशास्त्र विषयामध्ये खूप महत्वपूर्ण स्वरूपाचे योगदान आहे. असं नाही की प्लेटोनेच राजकीय सिद्धांत
राजकीय तत्वज्ञानाची मांडणी केलेली आहे, त्याच्यापूर्वी कोणी केलेली नव्हतं असं नाही. तर प्लेटो पूर्व सुद्धा अनेक जण होते की त्यांनी राज्यशास्त्रामध्ये तत्वज्ञान मांडलेलं आहे, राजकीय सिद्धांताची मांडणी केलेली आहे. त्यामध्ये सॉक्रेटिस आहे, हेरोडोटस आहे, अनेकांनी राजकीय सिद्धांत प्लेटो पूर्व त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येत होतं. मात्र खऱ्या अर्थाने ग्रंथ लिहून, पुस्तके लिहून राजकारणाचं ज्ञान प्लेटोने संग्रहित केलेलं आहे आणि म्हणून प्लेटोचे विचार जतन करून ठेवलेले आहेत आणि त्याचा आपण अभ्यास करतो. प्लेटोने रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला, आपण पाहिलं. प्लेटोने 2 प्रामुख्याने महत्वपूर्ण स्वरूपाचे ग्रंथ लिहिलेले आहेत राज्यशास्त्र विषयाच्या दृष्टिकोनातून. आवाज येत नाही सर क्लिअर. आवाज येत नाही का? हम्म. एक मिनिट वाढवतो मी. एकच मिनिट. आवाज कट होतोय. रेंज मध्ये आहेस का तू? हो रेंज फुल आहे मला इथं. हो हो. हॅलो, येतोय का आवाज? येतोय ना? कट होतोय. ओके. हॅलो, प्रज्वल येतोय का आवाज आता? हॅलो, आवाज येतोय ना? हा हा, येतोय का आवाज? येत सर. चिरकतोय रे. हा, येतोय का प्रज्वल आवाज आता? हॅलो, आवाज येतोय का आता क्लिअर? हो, स्पीकर कमीच करायचं बरं का. हॅलो, येतोय का आवाज प्रज्वल? हॅलो, 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 येतोय का आवाज? ठीक आहे प्रज्वल, इथंच थांबू आज. उद्या कंडक्ट करू लेक्चर. ओके प्रज्वल. हॅलो, हॅलो प्रज्वल. चलो, वेळ बंद झाली.